उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड। ऊन नसलं तरी झटपट तयार करता येणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड। तर त्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा आणि हा साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे। आपण उपवासाची खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तो साबुदाणा इथे घेतलेला आहे आणि लो फ्लेमवरती हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। पिशवीमध्ये थोडा शिल्लक होता तो सुद्धा टाकून घेतला। साबुदाणा लाह्यांप्रमाणे थोडासा फुलला पाहिजे, फक्त साबुदाण्याला जळू द्यायचं नाही। एकदम साबुदाणा भाजता येत नसेल तर थोडा थोडा घेऊन भाजून घ्यायचा आहे। मी सुद्धा इथे 2 कढईमध्ये साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि इथे बघा साबुदाण्याचे दाणे थोडेसे फुलून मोठे मोठे झालेले आहेत। मीडियम टू लो फ्लेमवरती टोटल 7 ते 8 मिनिटं हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे। मी गॅसवरती दोन्ही साईडला 2 कढईंमध्ये साबुदाणा भाजून घेतला। आता हा साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे। फक्त साबुदाणा खूप लाल किंवा काळा होईपर्यंत भाजायचा नाही किंवा कढईला पॅनला खाली चिटकू सुद्धा द्यायचा नाही। इथे बघा पॅनला अजिबात साबुदाणा चिटकलेला नाही। साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर मी इथे 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही 2 किलो 3 किलो किंवा 4 किलो बटाटे सुद्धा वापरू शकता। बटाटे उकडवून थंड करून घेतले, सालं काढून। आता हे बटाटे साईडला ठेवूयात, तोपर्यंत साबुदाणा सुद्धा थंड झालेला आहे। हा साबुदाणा मिक्सरमध्ये दळून घेऊयात। साबुदाणा पूर्ण थंड करायचा आणि नंतरच मिक्सरमध्ये दळून घ्यायचा। आता हा दळलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे पापड चांगले खुसखुशीत तयार होतात। गाळल्यानंतर जी जाडसर कणी उरलेली आहे ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि त्याच्याबरोबर बाकीचा साबुदाणा सुद्धा दळून घ्यायचा। आता ही जी जाड कणी आलेली आहे ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि त्याच्याबरोबर आणखीन बाकीचा साबुदाणा सुद्धा दळून घेतला आणि पुन्हा सर्व दळून घेतलेला साबुदाणा गाळून घ्यायचा आहे। आता एवढी कणी उरलेली आहे ही आपण साबुदाण्याच्या खीरमध्ये किंवा साबुदाण्याची पेज करून खाऊ शकतो। आता इथे बघा साबुदाण्याची पिठी तयार झालेली आहे। या पिठीमुळेच आपले जे पापड आहेत ते पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तयार होतात। आता त्याच चाळणीने मी इथे बटाटे सुद्धा स्मॅश करून घेतलेले आहेत। तुम्ही बटाटे किसून सुद्धा घेऊ शकता। मी इथे पुरण बनवण्याची चाळणी वापरलेली आहे आणि बटाट्याला एखाद्या वाटीने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं। फक्त जी चाळण वापरणार आहात ती दणकट घ्यायची। जर चाळण नाजूक असेल तर तुटण्याची शक्यता आहे। तुमच्याजवळ चाळण नाजूक असेल तर बटाटे किसणीने किसून घेतले तरी चालतील। इथे पूर्ण 1 किलो बटाटे किसून घेतलेले आहेत। आता इथे 2-3 बेडकी मिरची सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट आवडत असतील तर लवंगी मिरच्या घेतल्या तरी चालतील किंवा तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता। मला खूप तिखट पापड करायचे नाहीत म्हणून मी फक्त 2-3 बेडकी मिरची वापरलेली आहेत। पापड खूप तिखट केले तर त्याचा खाताना ठसका लागतो म्हणून मी मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं। चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे समप्रमाणात बटाटा आणि साबुदाण्याची पिठी आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे। तर मी इथे हलकंसं कोमट पाणी टाकून पिठाचा गोळा मळून घेतला। जर इथे तुम्ही 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटे घेतले किंवा पाव किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतले तर पाण्याचं प्रमाण खूप कमी लागेल। मला इथे 1 किलो साबुदाण्यासाठी टोटल 2 ग्लास पाणी लागलेलं आहे आणि बघा आपले इथे 2 किलोचं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी चांगलं मळून घेतलं आणि बघा या ग्लासने 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पिठावरती पुन्हा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि सुती कपड्याने 10 ते 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे जी साबुदाण्याची पिठी आहे ती थोडीशी भिजेल आणि पीठ थोडंसं मऊसूत तयार होईल। तुम्ही खूप नरम पीठ मळलेलं असेल तर वरतून पाणी लावायची गरज नाही, फक्त 10-15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आणि बघा वरतून शिंपडलेलं पाणी सर्व साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त मऊसूत तयार झालेलं आहे। चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ खूप कडक आणि खूप नरम सुद्धा करायचं नाही। खूप कडक केले तर पापड दाबता येणार नाही, खूप नरम केले तर पापड खूप चिरतात। पुन्हा पीठ चांगलं मळून घेतलं आणि इथे पिठाचे मोठे मोठे गोळे तयार केले आणि पीठ आता वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका चाळणीमध्ये सुती कपडा ओला करून टाकला आणि त्याच्यावरती पिठाचे गोळे ठेवून घेतलेले आहेत। आता इथे पीठ उकडण्यासाठी ठेवायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावरती पीठ उकडण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं पीठ वाफवून घ्यायचं आहे। तर मी इथे टोटल 20 मिनिटं लो फ्लेमवरती पिठाला वाफ काढून घेतली आणि इथे पीठ बघा मस्त शिजलेलं आहे।
आता यातील एक गोळा साईडला काढायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं। आता जो गोळा साईडला काढलेला आहे तो बघा, तुम्ही यातून थोडं थोडं पीठ घेऊन लगेच त्याचे पापड तयार करू शकता। पीठ खूप गरम आहे म्हणून चमच्याने या पद्धतीने पिठाचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आणि लगेच पापड तयार करून घ्यायचे। मात्र तुम्ही बघत असाल पिठाला आतमध्ये व्हाईट आणि वरती थोडासा पिवळसर कलर आलेला आहे, म्हणून इथे पीठ थोडंसं मळून घ्यायचं। सुरुवातीला पीठ गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने थोडीशी मालिश करायची, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पापडसाठी लाट्या तयार करून घ्यायच्या। ही सर्व प्रोसेस पटपट करायची आहे कारण पीठ थोडं गरम आहे, त्याच वेळेस आपल्याला पापड तयार करायचे आहेत। इथे लाट्या तयार आहेत। एक लाटी घ्यायची, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं। आता पापड दाबण्यासाठी एक लाटी घेतलेली आहे आणि ज्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पापड दाबायचं आहे त्यालासुद्धा दोन्ही साईडने अगदी थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं। तुम्ही उपवासाला तेल खात असाल तर या पिशव्यांना तेल लावून घेतलं तरी चालेल आणि पापड दाबून घ्यायचे। आणि ते साबुदाण्याचा पापड तयार आहे। आपल्या आवडीनुसार छोटा, मोठा किंवा आणखीन पातळ पापड तुम्ही तयार करू शकता। सध्या आमच्या ही गॅलरीमध्ये ऊन येत नाही म्हणून मी घरातच फॅनखाली हे पापड टाकून घेतलेले आहेत आणि रात्रभर फॅनखाली हे पापड सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी घरामध्ये जेवढं ऊन येतं त्या उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत। आता मी इथे 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतले। तुम्ही पाव किलो साबुदाणा 1 किलो बटाटे असंही प्रमाण घेऊ शकता। ते सुद्धा पापड खूप छान होतात आणि झटपट तयार होतात। आणि बघा, जर पापडाचा शेप व्यवस्थित आला नसेल किंवा पापड जाड असेल तर हाताने या पद्धतीने स्प्रेड करत पापडाला गोल करू शकता, पापड पातळ करू शकता। आणि याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत। पापड बनवताना पापड चिरले तरी बघा सुकल्यानंतर या पापडांचा तुकडा होत नाही, त्यामुळे घाबरायचं नाही। पापड चिरला तरी पापड तयार करायचे। आणि बघा इथे घरामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढं ऊन येत होतं त्या उन्हामध्ये मी पापड सुकवून घेतले। तुमच्या इथे भरपूर ऊन येत असेल तर उन्हामध्ये 2-3 दिवस पापड चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे। आणि बघा इथे आपले साबुदाण्याचे पापड तयार आहेत। आपण जेवढं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठापासून मोठ्या साईजचे 70 पापड तयार झालेले आहेत। तुम्ही छोटे छोटे पापड तयार केले तर पापडांचं प्रमाण आणखीन थोडंसं वाढेल। आणि बघा या पद्धतीने पापड तयार आहेत। ना कुठली ट्रिक वापरली ना कुठलं सिक्रेट वापरलं तरीसुद्धा पापड तयार आहेत। आणि बघत असाल काही काही पापड मध्ये चिरलेले आहेत तरीसुद्धा सुकल्यानंतर पापडांचे तुकडे होत नाही, परफेक्ट पापड तयार होतात। आवडत असेल तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त पातळ पापड तुम्ही तयार करू शकता। फक्त पापड बनवताना जास्त तुपाचा वापर करायचा नाही, नाहीतर पापडांचा खूप वास येतो आणि आपण पापड वर्षभर स्टोअर करणार आहोत, त्यामुळे पापडांना 2-3 दिवस ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे पापड खराब होत नाहीत। तर चला, पापड तयार आहेत। पापडांसाठी तेल सुद्धा गरम केलेलं आहे। चांगल्या गरम तेलामध्ये पापड टाकायचे आणि झटपट पापड तळून घ्यायचे। आणि बघत असाल पापड तळल्यानंतर डबल फुललेला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे। मात्र तेल जर खूप गरम असेल तर पापड लाल पडेल, म्हणून तेल खूप धुवाधार सुद्धा गरम करायचं नाही आणि याच पद्धतीने पापड तळून घ्यायचे आहेत। बघा इथे आपण समप्रमाणात साबुदाणा आणि बटाटा वापरलेला आहे, तरीसुद्धा पापड भरपूर असे फुललेले आहेत। आणि तुम्हाला माहितीच असेल या पापडांची चव खूप छान लागते। दोन्ही साईडने पापड व्यवस्थित तळून घ्यायचे। आणि इथे उपवासाचे 2 किलो प्रमाणात साबुदाणा बटाटा पापड तयार आहे। त्याच पद्धतीने बाकीचे पापड सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि पापड बघा साईजने डबल असा फुलत आहे। नाचणीच्या किंवा ज्वारीच्या पापडाप्रमाणे पापड भरपूर असे फुललेले आहेत। पापड लाल पडलेले नाहीत किंवा पापड कडक सुद्धा झालेले नाहीत। झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण पापड तयार केलेले आहेत। आता सध्या उन्हाचं प्रमाण कमी आहे आणि त्यातल्या त्यात काही जणांच्या घरामध्ये तर ऊनच येत नाही। मग तुम्ही अशा वेळेस या पद्धतीने फॅनखाली पापड तयार करून त्यांना 4-5 दिवस सुकवून घेऊ शकता आणि चांगले कडक सुकल्यानंतर पापड स्टोअर करून ठेवू शकता। याचप्रमाणे उपवासाचे रिंग्स, बटाटा साबुदाण्याचे रिंग्स, फक्त साबुदाण्याचे रिंग्स याचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंक दिलेली आहे। ट्राय करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।